शुभाशुभ फलैरेव मोक्षसे कर्मबंधने संन्यासयोगयुक्तामा विमुक्तो मामुपैष्यसि। याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्मबंधनांच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल. या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील. तात्पर्य: ज्येष्ठाच्या मार्गदर्शनाखाली जो कृष्ण भावनाभावित कर्म करतो त्याला युक्त असे म्हटले जाते. पारिभाषिक शब्दामध्ये यालाच युक्त वैराग्य असे म्हटले जाते आणि याचे वर्णन श्रील रूप गोस्वामी पुढील प्रमाणे करतात. अनासक्तस्य विषयान्य मुपयुज्यते निर्बंध कृष्ण संबंधे युक्तम वैराग्यमुच्यते. श्रील रूप गोस्वामी म्हणतात की जोपर्यंत आपण या भौतिक जगतात आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म हे करावेच लागते. आपण कर्म करणे पूर्णपणे थांबवू शकत नाही. म्हणून जर आपण कर्म केले आणि त्याचे फळ श्रीकृष्णांना अर्पण केले तर त्याला युक्त वैराग्य असे म्हटले जाते. वस्तुतः संन्यासयोगात स्थित होऊन केलेल्या कर्मांमुळे मनरूपी आरसा स्वच्छ होतो आणि अशा रीतीने कर्म करण्याची जशी जशी आध्यात्मिक साक्षात्कारात क्रमाक्रमाने प्रगती होते तसा तसा तो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो. शेवटी तो मुक्त होतो आणि या मुक्तीचेही विशेष करून वर्णन करण्यात आले आहे. अशा मुक्तीमुळे तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होत नाही तर तो भगवद्धामात प्रवेश करतो. या गोष्टीचा या श्लोकात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मामो उपैष्यसि, तो माझ्याकडे येतो, म्हणजेच तो भगवद्धामात परत जातो. मुक्तीच्या 5 विविध अवस्था आहेत आणि या ठिकाणी निर्देशित केल्याप्रमाणे ज्या भक्ताने भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे तो अशा स्थितीप्रत येऊन पोहोचला आहे की देहत्यागानंतर तो भगवद्धामात परत जातो आणि भगवंतांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात रममाण होतो. भगवंतांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्याव्यतिरिक्त ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत आसक्ती नाही तोच वास्तविक संन्यासी होय. असा मनुष्य भगवंतांच्या इच्छेवर पूर्णपणे अवलंबून असतो आणि तो स्वतःला भगवंतांचा शाश्वत दास समजतो. म्हणून तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरिताच आणि भगवत सेवेप्रित्यर्थ करतो. वेदोक्त विहित कर्मे आणि सकाम कर्म करण्याची त्याला मुळीच इच्छा नसते. सामान्य जन वेदोक्त नियत कर्मांचे पालन करण्यास बांधील आहेत, परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला शुद्ध भक्त जरी कधीकधी वेदोक्त नियत कर्मांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसले तरी वस्तुतः तो नियमांचे उल्लंघन करीत नसतो. यास्तव वैष्णव आचार्यांनी म्हटले आहे की अत्यंत बुद्धिमान मनुष्याला सुद्धा शुद्ध भक्ताच्या क्रियामुद्रांचे आकलन होऊ शकत नाही. तंतोतंत शब्द असे आहेत: तार वाक्य क्रिया मुद्रा विज्ञेह ना बुझेय. याप्रमाणे जो मनुष्य नित्य भगवत सेवेमध्ये युक्त असतो किंवा भगवंतांची सेवा कशी करावी यासंबंधी तो सतत चिंतन करीत असतो तो वर्तमान काळात मुक्तच असल्याचे जाणले पाहिजे आणि त्याचे भगवद्धामात परत जाणे हे सुनिश्चित असते. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गुणदोष विवेचनांच्या पलीकडे आहेत त्याचप्रमाणे शुद्ध भक्तही गुणदोष विवेचना पलीकडे असतो. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रिय ये भजन्ति तु मा भक्ता मयि ते तेषु चाप्यहम्. मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही. सर्वजण मला सारखेच आहेत, परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे, माझ्या ठायी स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे. तात्पर्य: या ठिकाणी कोणी प्रश्न करील की जर श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील आणि कोणीच विशेष प्रिय नसेल तर मग त्यांची दिव्य सेवा करण्यात सदैव निमग्न असलेले भक्त त्यांना विशेष प्रिय का असतात? परंतु या ठिकाणी भेद दर्शविण्याचा संभवच नाही. हे तर साहजिकच आहे. या भौतिक जगतात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुळे बाळे विशेष प्रिय असतात.
भगवंत म्हणतात की प्रत्येक जीव, मग तो कोणत्याही रूपातला असो, तो माझा पुत्र आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात. भगवंत मेघासमान आहेत. मेघ हा सर्वत्र पाऊस पाडतो, मग तो खडक असो, जमीन असो अथवा पाणी असो, परंतु आपल्या भक्ताकडे ते विशेष ध्यान देतात. अशा भक्तांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे. हे भक्त सदैव कृष्ण भावनाभावित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात. कृष्ण भावनामृत शब्दच दर्शवितो की जे कृष्ण भावनाभावित असतात ते भगवंतांच्या ठायी स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात. या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात की मयी ते माझ्यामध्ये स्थित आहेत. यावरून साहजिकच आहे की भगवंतही त्यांच्यामध्ये स्थित आहेत. ही गोष्ट परस्परपूरकच आहे. यावरून ये यथा मा प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं या श्लोकाचाही स्पष्टीकरण होते. जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो. भगवंत आणि भक्त दोघेही चेतन असल्यामुळे हे अलौकिक आदानप्रदान होते. हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसविला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो. त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचेही सौंदर्य वाढते. भगवंत आणि जीव दोघेही नित्य प्रकाशमान असतात आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते. भगवंत हे हिऱ्याप्रमाणे आहेत आणि म्हणून हा मणिकांचन योग अत्यंत सुंदर असतो. जीवांना त्यांच्या विशुद्धावस्थेत भक्त म्हटले जाते. भगवंत हे त्यांच्या भक्तांचेही भक्त बनतात. भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्परपूरक संबंध नसेल तर ते सविशेष तत्त्वज्ञान असू शकत नाही. निर्विशेष तत्त्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीवामध्ये असे आदानप्रदान असत नाही, म्हणून सविशेष तत्त्वज्ञानानुसार असे आदानप्रदान असते. या बाबतीत वारंवार उदाहरण दिले जाते की भगवंत हे एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि मनुष्याला या कल्पवृक्षापासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवितात. तथापि येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे. या ठिकाणी भगवंत हे आपल्या भक्ताच्या प्रती पक्षपाती असल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते. भगवंत आणि भक्त यांच्यातील आदानप्रदान हे कर्मसिद्धांतांच्या अधीन असल्याचे समजू नये. असे हे आदानप्रदान दिव्य स्थितीमध्ये होते. भगवत भक्ती ही प्राकृत जगातील क्रिया नसून सच्चिदानंदमयी आध्यात्मिक जगातील क्रिया आहे. अपि चेत्सुदुराचारो भजते माम्यनन्य भाक साधुरेव स मंतव्य सम्यग्वसितो हिंस. जरी कोणी अत्यंत दुराचारी असला तरी तो भक्तीमध्ये जर युक्त झाला तर त्याला साधूच समजले पाहिजे, कारण तो आपल्या निश्चयामध्ये योग्य प्रकारे स्थित झालेला असतो. तात्पर्य: या श्लोकामधील सुदुराचारः हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि आपण तो योग्य प्रकारे समजून घेतला पाहिजे. जेव्हा जीव बद्धावस्थेत असतो तेव्हा त्याची दोन प्रकारची कर्मे असतात. एक उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म आणि दुसरे स्वरूपभूत कर्म. शरीर संरक्षण करणे किंवा समाज आणि राष्ट्राच्या नियमांनुसार राहणे या संदर्भात निश्चितच निरनिराळी कर्मे असतात आणि भक्तांनासुद्धा बद्धावस्थेत ही कर्मे करावी लागतात व याच कर्मांना उपाधियुक्त किंवा बद्ध कर्म असे म्हटले जाते. या व्यतिरिक्त ज्या जीवाला आपल्या आध्यात्मिक स्वरूपाची जाणीव झाली आहे आणि जो कृष्ण भावनेमध्ये अथवा भगवत भक्तीमध्ये युक्त झाला आहे त्याच्या कर्मांना दिव्य कर्म म्हटले जाते. अशी कर्मे स्वरूपावस्थेत केली जातात आणि त्यांनाच भक्ती असे म्हटले जाते. कधीकधी भक्तियुक्त कर्म आणि शरीराशी संबंधित कर्मे एकमेकांशी समांतर चाललेली असतात, परंतु पुन्हा कधीकधी या क्रियांचा एकमेकांशी विरोध होतो. शक्यतो भक्त अत्यंत सावध असतो. तो आपल्या अनुकूल अवस्थेला बाधा येईल असे कोणतेही कृत्य करीत नाही. तो जाणतो की आपल्या कर्मांतील पूर्णत्व हे आपल्या कृष्ण भावनेतील उत्तरोत्तर अनुभूतीवर अवलंबून असते. तथापि कधीकधी असे दिसते की
कृष्ण भावनाभावित मनुष्य असे काही कर्म करतो जे सामाजिक अथवा राजकीयदृष्ट्या अत्यंत घृणास्पद मानले जाते, परंतु अशा क्षणिक अधोगतीमुळे तो अपात्र ठरत नाही. श्रीमद भागवतात सांगितले आहे की मनुष्याचे पतन झाले असले तरी तो जर अंतःकरणपूर्वक भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये युक्त असेल तर भगवंत त्यांच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे त्याचे शुद्धीकरण करतात आणि सर्व पापांपासून त्याला मुक्त करतात. भौतिक विकार इतके प्रबळ आहे की भगवत सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले योगीही कधीकधी विकारांद्वारे पाशबद्ध होतात, परंतु कृष्ण भावना ही त्याहूनही प्रबळ असल्याकारणाने अशा प्रासंगिक पतनापासून त्यांचा तात्काळ उद्धार होतो. म्हणून कृष्ण भावना ही सदैव यशदायीच असते. एखाद्या भक्ताचे आदर्श मार्गापासून आकस्मिकरित्या जरी पतन झाले तरी त्या भक्ताला कोणीही तुच्छ लेखू नये, कारण पुढील श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या क्षणी भक्त पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा अशी प्रासंगिक अधःपतने यथासमये थांबवली जातात. म्हणून जो कृष्ण भावनेमध्ये स्थित आहे आणि दृढ निश्चयाने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप करण्यात मग्न झालेला असेल, जरी त्याचे आकस्मिकपणे अथवा योगायोगाने पतन झाले तरी तो दिव्यावस्थेमध्ये स्थित असल्याचे जाणले पाहिजे. साधुरेव हा शब्द महत्त्वपूर्ण आहे. हा शब्द अभक्तांना बजावितो की आकस्मिकपणे झालेला पतनामुळे भक्ताचा उपहास करू नये. जरी त्याचे आकस्मिकपणे पतन झाले तरीही त्याला साधूच समजले पाहिजे. मंतव्य हा शब्द जर भक्ताचा उपहास केला तर मंतव्य हा शब्द तर अधिकच महत्त्वपूर्ण आहे. जर एखाद्याने या नियमांचे पालन केले नाही आणि पतन झालेल्या भक्ताचा उपहास केला तर त्याने भगवंतांच्या नियमांचेच उल्लंघन केल्याप्रमाणे आहे. अढळ दृढ निश्चयाने केवळ भक्तीमध्ये युक्त होणे हीच एखाद्या भक्ताची योग्यता आहे. नरसिंह पुराणात पुढील श्लोकात सांगण्यात आला आहे की भगवतीच हरावन्यचेता भ्रूशमलिनोपी विराजते मनुष्य नहि शशक लुषच्छबी कदाचित तिमिरपराभव तामुपोती चंद्र. अर्थात भगवत भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला मनुष्य जरी निंद्य कृत्ये करताना आढळला तरी त्याची कृत्ये म्हणजे चंद्रावर असलेल्या सशाच्या डागाप्रमाणे असल्याचे जाणले पाहिजे. अशा कलंकामुळे चंद्रप्रकाशाच्या प्रसारणामध्ये मुळीच बाधा येत नाही. त्याचप्रमाणे सदाचाराच्या मार्गावरून भक्ताच्या झालेल्या आकस्मिक पतनामुळे त्याला दुराचारी म्हणता येत नाही. त्याचबरोबर मनुष्याने असा गैरसमज करून घेऊ नये की दिव्य भगवत भक्तीमध्ये युक्त असलेला भक्त हा सर्व प्रकारची निंद्य कृत्ये करू शकतो. या श्लोकामध्ये भौतिक विकाराच्या प्रबलतेमुळे होणाऱ्या अधःपतनांचाच केवळ उल्लेख करण्यात आला आहे. भक्ती करणे म्हणजे मायाशक्तीविरुद्ध युद्ध पुकारणे होय. जोपर्यंत मायेच्या विरुद्ध युद्ध करण्याइतपत मनुष्यामध्ये बळ नसते तोपर्यंत प्रासंगिक पतन होण्याची शक्यता असते, परंतु मनुष्याला जेव्हा पुरेसे बळ प्राप्त होते तेव्हा त्याचे पूर्वी सांगितल्याप्रमाणे असे पतन होत नाही. कोणीही या श्लोकाचा गैरफायदा घेऊन अशोभनीय कृत्ये करीत अजूनही आपण भक्तच असल्याचे समजू नये. जर त्याने भक्तीद्वारे आपले चारित्र्य सुधारले नाही तर तो उच्च भक्त नाही हे जाणले पाहिजे. क्षिप्रम भवती धर्मात्मा शश्वच्छांती निगच्छति कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रणश्यति. तो लवकरच धर्मात्मा म्हणजेच सदाचारी होतो आणि त्याला शाश्वत शांती प्राप्त होते. हे कौन्तेय, निर्भय हो आणि घोषणा कर की माझ्या भक्तांचा कधीही नाश होत नाही. तात्पर्य: या श्लोकाचा कोणी चुकीचा अर्थ काढू नये. 7व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की दुष्कर्मी लोक भगवत भक्त बनू शकत नाही. जो भगवत भक्त नाही त्याच्याकडे सद्गुण मुळीच असू शकत नाही. मग प्रश्न राहतो की आकस्मिकपणे किंवा हेतुपूर्वक निंद्य कृत्य करणारा मनुष्य कसा शुद्ध भक्त होऊ शकतो? असा प्रश्न उद्भवणे रास्तच आहे.
7व्या अध्यायात सांगितले आहे की दुष्कर्मी लोक कधी भगवत भक्तीचा स्वीकार करीत नाही आणि श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे अशा व्यक्तींकडे कोणताही सद्गुण नसतो. सामान्यतः नवविधा भक्तीमध्ये निमग्न झालेला भक्त हा हृदयातील सर्व भौतिक कल्मशांपासून शुद्ध होण्याच्या प्रयत्नात असतो. तो भगवंतांना आपल्या हृदयात स्थापित करतो आणि त्यामुळे त्याचे सर्व पापपूर्ण दोष साहजिकच धुतले जातात. निरंतर भगवत चिंतनामुळे तो पूर्णपणे शुद्ध होतो. वेदांनुसार असा एक नियम आहे की जर कोणी उच्च स्थानापासून च्युत झाला तर त्याला स्वतःच्या शुद्धीकरिता काही विशिष्ट धार्मिक विधी करावे लागतात. परंतु येथे तर अशी काही अट घातलेली नाही, कारण भक्ताच्या हृदयात निरंतर भगवत स्मरणामुळे शुद्धीकरणाची प्रक्रिया चाललेली असते. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचे अखंडपणे कीर्तन चालू ठेवले पाहिजे. यामुळे सर्व आकस्मिक अधःपतनांपासून भक्ताचे रक्षण होईल. अशा रीतीने तो प्राकृत विकारांपासून सदैव मुक्त राहील. मा हि पार्थ व्यपश्रित्य येऽपि स्युः पापयोनः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रोस्तेऽपि यांती पराम गतिम्. हे पार्था, जे माझा आश्रय घेतात, मग ते जरी नीच कुळातील स्त्री, वैश्य आणि शूद्र असले तरी ते परमगती प्राप्त करू शकतात. तात्पर्य: या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की भक्तीमध्ये उच्च आणि नीच वर्गातील लोकांमध्ये मुळीच भेदभाव नसतो. भौतिक संकल्पनेनुसार असे विभाजन असते, परंतु जो दिव्य भगवत भक्तीमध्ये निमग्न झालेला असतो त्याच्या दृष्टीने असा भेदभाव मुळीच अस्तित्वात नसतो. परमगती प्राप्त करण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे. श्रीमद भागवतात सांगितले आहे की चांडाळही शुद्ध भक्ताच्या सत्संगामुळे शुद्ध होतो. म्हणून भक्ती आणि शुद्ध भक्ताचे मार्गदर्शन इतके प्रभावी असते की उच्च नीच वर्गातील मनुष्यात कोणताही भेदभाव राहत नाही. कोणीही याचा स्वीकार करू शकत नाही. शुद्ध भक्ताचा आश्रय घेणारा अत्यंत साधा मनुष्यही योग्य मार्गदर्शनाने शुद्ध भक्त होऊ शकतो. विविध प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याचे सत्वगुणी, रजोगुणी, रज आणि तमोगुणाचे मिश्रण असलेले वैश्य किंवा व्यापारी आणि तमोगुणी म्हणजे शूद्र असे वर्गीकरण केलेले आहे. यांच्यापेक्षाही हीन कुळातल्या लोकांना चांडाळ असे म्हणतात आणि त्यांचा पापी कुळामध्ये जन्म होतो. सामान्यतः उच्च कुळातील लोक हीन कुळातील लोकांचा संग स्वीकारित नाहीत, परंतु भगवत भक्ती ही इतकी प्रबळ आहे की भगवंतांचा शुद्ध भक्त सर्व हीनकुलीन लोकांना जीवनातील परमोच्च सिद्धीची प्राप्ती करून देऊ शकतो. जेव्हा मनुष्य श्रीकृष्णांचा आश्रय घेतो केवळ तेव्हाच हे शक्य होते. या श्लोकातील व्यपाश्रित्य या शब्दावरून दर्शविल्याप्रमाणे मनुष्याने श्रीकृष्णांचा पूर्णपणे आश्रय घेतला पाहिजे. तरच तो महान ज्ञानी आणि महान योग्यांपेक्षाही श्रेष्ठ होऊ शकतो. किम पुनम ब्राह्मणा पुण्या भक्ता राजर्षस्तथा अनित्यम सुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. तर मग सदाचारी ब्राह्मण, भक्त आणि राजर्षी बद्दल काय सांगावे. म्हणून या अनित्य दुःखमय जगतामध्ये आल्यामुळे माझ्या प्रेममय सेवेमध्ये संलग्न हो. तात्पर्य: या भौतिक जगतात लोकांचे वर्गीकरण केलेले आहे, परंतु अखेरीस हे जग कोणासही सुखदायी ठरू शकत नाही. या श्लोकामध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की अनित्यम असुखम लोकम. हे जग अनित्य आणि दुःखाने पुरेपूर भरलेले आहे आणि कोणत्याही ज्ञानी सज्जन व्यक्तींना राहण्यासाठी योग्य नाही. भगवंत स्वतः घोषित करतात की हे जग अनित्य आणि दुःखमयी आहे. काही दार्शनिक, विशेष करून मायावादी दार्शनिक म्हणतात की हे जग मिथ्या आहे, परंतु भगवद्गीतेवरून आपण जाणू शकतो की हे जग मिथ्या नसून अनित्य आहे. मिथ्या आणि अनित्य यामध्ये फरक आहे. हे जग अनित्य आहे, तथापि दुसरेही एक जग आहे की जे नित्य शाश्वत आहे.
हे जग दुःखमय आहे, परंतु दुसरे जग शाश्वत आणि आनंदमयी आहे. अर्जुनाचा जन्म राजर्षी कुळामध्ये झाला होता. त्याला सुद्धा भगवंत सांगतात की माझ्या भक्तीचा स्वीकार कर आणि त्वरित माझ्या धामाला परत ये. दुःखाने पुरेपूर भरलेले असल्याने या अनित्य जगतात कोणीही वास्तव्य करून राहू नये. प्रत्येकाने भगवंतांच्या हृदयाशी आसक्त असावे, जेणेकरून तो नित्य सुख प्राप्त करू शकेल. भगवत भक्ती हा असा एकच मार्ग आहे की ज्याद्वारे सर्व कुळातील लोकांच्या सर्व समस्यांचे समाधान होऊ शकते. म्हणून प्रत्येकाने कृष्ण भावनेचा स्वीकार करून आपले जीवन कृतार्थ केले पाहिजे. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मा नमस्कुरु मामे वैश्यसी युक्तैव मात्मान मत्परायण. आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर. माझा भक्त हो, मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर. माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील. या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की या प्रदूषित भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्याची एकमेव साधन म्हणजे कृष्ण भावना होय. या ठिकाणी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्व भक्तिपूर्ण सेवा भगवान श्रीकृष्णांना अर्पण केली पाहिजे. परंतु कधीकधी तत्वहीन भाष्यकार या विधानाचा विपरीत अर्थ काढतात. दुर्दैवाने असे तत्वहीन दृश्य भाष्यकार ही गोष्ट मुळीच संभाव्य नाही अशा गोष्टीकडे वाचकांचे मन वळवितात. असे भाष्यकार जाणत नाहीत की श्रीकृष्णांचे मन आणि त्यामध्ये मुळीच भेद नाही. श्रीकृष्ण हे साधारण मनुष्य नसून ते परम सत्य आहेत. त्यांचा देह, त्यांचे मन आणि स्वयं भगवान श्रीकृष्ण हे एकच आणि परिपूर्ण आहेत. भक्तिसिद्धांत सरस्वती गोस्वामींनी चैतन्य चरितामृतावरील आपल्या अनुभाष्य या भाष्यामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे कर्मपुराणात म्हटले आहे की देही विभेदेयो नेश्वरे विद्यते क्वचित. अर्थात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा देह यामध्ये मुळीच भेद नाही. परंतु भाष्यकारांना हे कृष्ण विज्ञान ज्ञात नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना लपवितात आणि त्यांच्या रूपाचे त्यांच्या देहापासून अथवा मनापासून विभाजन करतात. कृष्ण विज्ञानासंबंधी हे जरी निव्वळ अज्ञान असेल तरी काही लोक जनतेला भ्रमित करून स्वतःचा स्वार्थ साधतात. काही लोक आसुरी वृत्तीचे असतात आणि ते सुद्धा श्रीकृष्णांचे चिंतन करतात. पण त्यांचे चिंतन हे श्रीकृष्णांचा मामा कंसाप्रमाणे द्वेषपूर्ण असते. कंस देखील सदैव श्रीकृष्णांचे चिंतन करीत होता, परंतु तो श्रीकृष्णांना आपला शत्रू समजत होता. किंवा श्रीकृष्ण येईल आणि आपल्याला ठार मारील या विचाराने तो नेहमी चिंतातूर असे. अशा प्रकारे केलेले चिंतन आपल्याला सहाय्यकारक ठरू शकत नाही. मनुष्याने भगवान श्रीकृष्णांचे चिंतन भक्तिपूर्ण प्रेमभावाने केले पाहिजे. याला भक्ती असे म्हटले जाते. मनुष्याने निरंतर कृष्ण विज्ञानाचे अनुशीलन करावे. असे अनुशीलन अनुकूल केव्हा होते? तर त्याकरिता प्रामाणिक आचार्याकडून हे कृष्ण विज्ञान शिकले पाहिजे. श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम श्री भगवान आहेत आणि आम्ही अनेक वेळा स्पष्ट केले आहे की भगवंतांचा देह हा प्राकृत नसून सच्चिदानंदमयी आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णांचे चिंतन केल्याने मनुष्य भक्त होऊ शकतो. अन्यथा अयोग्य व्यक्तींपासून श्रीकृष्णांना जाणणे व्यर्थच ठरते. म्हणून मनुष्याने शाश्वत आदिपुरुष श्रीकृष्णांच्या स्वरूपामध्ये मनाला निमग्न ठेवून श्रीकृष्णांच्या आराधनेमध्ये स्वतःला संलग्न करावे. श्रीकृष्णांच्या पूजनासाठी भारतामध्ये हजारो मंदिरे आहेत आणि त्या ठिकाणी श्रीकृष्णांची भक्तिपूर्ण सेवा केली जाते. अशी भक्तिपूर्ण सेवा करताना मनुष्याने श्रीकृष्णांना वंदन केले पाहिजे. मृत्यूसमोर नतमस्तक होऊन आपले तन, मन, आपली कर्मे सर्व काही युक्त केले पाहिजे. यामुळे तो दृढपणे श्रीकृष्णांमध्ये रममान होऊ शकेल आणि त्याला कृष्णलोकाची प्राप्ती होणे सुलभ होईल. तत्वहीन भाष्यकारांमुळे मनुष्याने भ्रमित होऊ नये. श्रीकृष्णांच्या श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीमध्ये मनुष्याने निमग्न झाले पाहिजे. शुद्ध भक्ती ही मानव समाजाची परम उपलब्धी आहे. ज्ञानयोग आणि सकाम कर्म यापासून मुक्त अशा शुद्ध भगवत भक्तीचे
निरूपण भगवद्गीतेच्या 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे. जे लोक पूर्णपणे शुद्ध झालेले नाहीत ते निर्विशेष ब्रह्मज्योती आणि अंतर्यामी परमात्मा रूपाकडे आकृष्ट होतात, परंतु शुद्ध भक्त हा प्रत्यक्ष भगवंतांची सेवा करतो. श्रीकृष्णांवर एक सुंदर काव्यरचना करण्यात आली आहे. या कवितेमध्ये म्हटले आहे की देवतांचे उपासक हे निर्बुद्ध असतात आणि त्यांना कृष्ण प्राप्ती कधीही होत नाही. प्रारंभावस्थेमध्ये एखाद्या भक्ताचे कधीकधी मार्गावरून पतन होऊ शकते, परंतु तरीही त्याला इतर सर्व तत्त्वज्ञानी किंवा योगापेक्षा श्रेष्ठ समजले पाहिजे. जो सदैव कृष्ण भावनेमध्ये युक्त असतो त्याला परिपूर्ण साधू मानले पाहिजे. त्याने प्रसंगावश केलेली भक्तिविहीन कर्मे नष्ट होतील आणि लवकरच तो निसंदेह परमसिद्धी प्राप्त करेल. वास्तविक शुद्ध भक्ताचे पतन होण्याची कधीच शक्यता नसते, कारण भगवंत स्वतः शुद्ध भक्ताची काळजी घेतात. म्हणून बुद्धिमान मनुष्याने प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करावा आणि या भौतिक जगतामध्ये सुखाने जीवन व्यतीत करावे. अखेरीस त्याला कृष्णरूपी सर्वात महान वस्तू प्राप्त होईल. या प्रकारे भगवद्गीतेच्या राजविद्या राजगुह्य योग या 9व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.